नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र. मित्रांनो, माझी विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस माझ्या चॅनलला आहे ते सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे उल्हास जाधव महाराष्ट्र. मित्रांनो, आपण काही दिवसापासून पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे IAS ऑफिसर आहेत तुकाराम मुंढे, आता जे महाराष्ट्राचं जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, अ, हिवाळी अधिवेशन, त्या हिवाळी अधिवेशनमध्ये एका आमदार आहेत कृष्णा खोपडे, हिने अशी मागणी केली की तुकाराम मुंढेंचं तात्काळ आहे ते निलंबन करा आणि त्यांना जेलमध्ये आहे ते घाला, त्यांना अटक आहे ते करा. तर तुकाराम मुंढे हे जे काही प्रामाणिक अधिकारी आहेत, जे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अत्यंत चोख पद्धतीनं आपापलं काम आहे ते पार पाडण्याचा आहे ते प्रयत्न करतात. असा अधिकारी आहे ते पुढाऱ्यांना नको आहे. त्यांना अत्यंत भ्रष्टाचारी असा अधिकारी पाहिजे. त्याच्यामुळे इथे त्यांना सगळीकडे आपलं भ्रष्टाचाराचे जे जोमात आलेले पीक आहे त्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी त्यांना तसा अधिकारी पाहिजे. मी या कृष्णा खोपड्याचा, ज्यांचं मुळात खोपडा आऊट झालेला आहे, याचा तीव्र शब्दात आहे ते निषेध करतो. तुकाराम मुंढेसारखा प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्राला मिळणं खूप गरजेचं आहे. हा प्रामाणिक अधिकारीच महानगरपालिकेत गेल्याच्यानंतर नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद जे ऑफिस असतात सरकारचे, त्या ठिकाणी कर्मचारींना अत्यंत शिस्त अशी लावण्याची क्षमता आहे तुकाराम मुंढेसारख्या प्रामाणिक अधिकारीमध्ये. आणि या कृष्णा खोपड्यांना, हे ज्यांचं खोपडा आता फिरलेला आहे, त्यांनी जी काय महाराष्ट्रामधले 70 हजार कोटीची घोटाळे केलेली आहेत, 1800 कोटीची घोटाळे केलेले आहेत, महाराष्ट्र सदनचा घोटाळा केलेला आहेत. एवढे मोठे घोटाळे करणाऱ्या नेत्यावर त्यांना टीका करायला वेळ नाही आहे, पण एका प्रामाणिक अधिकाऱ्यावरती टीका करायला वेळ आहे. हे असं या भाजप सरकारचं आहे ते धोरण आहे. त्यांना प्रचंड अशा शब्दामध्ये मी त्यांचा तीव्र असा निषेध आहे ते व्यक्त करतो आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी आहे ते हा व्हिडिओ आहे ते नक्की पहा. आणि अशा जे काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या जे कृष्णा खोपडेसारखे माणसं आहेत, यांचा तीव्र शब्दामध्ये ते मी निषेध व्यक्त करतो.